नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. निवडणूक हा अतिशय महत्त्वाचा घटक लोकशाहीमध्ये असतो. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला किंमत असते. आता हे मत आपल्याला मिळावं याकरता राजकीय पक्ष धडपड करत असतात, आपली माहिती देत असतात, आपण काय करणार याबद्दल प्रचार प्रसार करत असतात. आता हा प्रचार प्रसार किंवा माहिती देणं याच्यासाठी लोकशाहीमध्ये विशेषतः राज्यशास्त्रामध्ये जाहीरनामा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये जाहीरनामा हा केवळ एक उपचार म्हणून पाळला जातो. कुठेतरी कधीतरी कोणीतरी त्याचं प्रकाशन करतं, मग त्याला वेगळं नाव दिलं जातं. विकासनामा, वचनपत्र, वचननामा, जाहीरनामा अशा वेगवेगळ्या शब्दांनी, नावांनी त्याला जाहीरनामा या शब्दाला एक प्रतिशब्द तयार केले जातात आणि आम्ही काय करणार आहोत हे सांगितलं जातं. अर्थात जेव्हा पक्ष आपला स्वतःचा अजेंडा ज्याला म्हणतो आपण, आपल्या स्वतःचे विचार आणि त्या विचारानुसार कृती करणार आहेत, तो एकच पक्ष असेल तर या जाहीरनाम्यांना अर्थ राहतो. मात्र जेव्हा आघाडी, युती किंवा निवडणुकीनंतर होणारी आघाडी, निवडणुकीनंतर होणारी युती हा प्रकार जर काही राजकारणात घडायला लागला तर किमान समान कार्यक्रम नावाचा एक अतिशय गोंडस शब्द तयार केला जातो आणि मग प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामधले काही मुद्दे समान जे येतील ते मुद्दे एकत्र केले जातात आणि त्यावर जाहीरनामा आणि जाहीरनाम्यामधले हे मुद्दे आम्ही पूर्ण करत आहोत असं सांगितलं जातं. अर्थात ते मुद्दे कुठले असू शकतात तर चांगलं आरोग्य, पाणी, रस्ते, शिक्षण या संदर्भातच ते असतात. बाकी प्रत्येक पक्षाचा अजेंडा जो असतो, ध्येय धोरणं जी असतात ती अतिशय वेगळी असतात. ती ध्येय धोरणं दुसऱ्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी कधीच एकत्र येणारी नसतात. आता सरकार चालवायचंय, मंत्रिमंडळ स्थापन करायचंय, मुख्यमंत्री नेमायचा आहे आणि मग अशा वेळी सगळ्या जाहीरनाम्यांमधलं म्हणजेच थोडक्यात आपापल्या विचार आणि कृतींचं एक कडबोळं केलं जातं आणि त्यानुसार 5 वर्ष, 2.5 वर्ष, 1 वर्ष जे काही असेल त्यानुसार राज्यकारभार केला जातो. काँग्रेसनी, भाजपनी आणि विशेषतः आपापल्या पक्षांनी म्हणजे शिवसेनेनी स्वतंत्र जाहीरनामा केलाय, तसाच महाविकास आघाडीचा पण एक जाहीरनामा आहे. याच संदर्भात अशाच प्रकारचा महायुतीचा पण असतो आणि त्यामधल्या घटक पक्षांचा पण असतो. तर हे जाहीरनामे हे आता जाहीर झालेले आहेत. काँग्रेसनी जो जाहीरनामा सध्या आपल्याला 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये जो प्रसिद्ध केला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पंचसूत्री असं त्याला म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्याच समाजाला कसं एकत्र घेता येईल, म्हणजे विशेषतः त्यांचं लक्ष असणारा जो समाज आहे त्यामध्ये युवक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या सगळ्या व्यक्तींना खुश कसं करता येईल आणि घोषणांमुळे आम्ही काय करणार आहोत हे सांगून मतं खेचण्याकडे त्याचा किती उपयोग होईल याचा विचार केला जातो आहे. पहिलं जे सूत्र आहे, अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे, महिलांना 3,000 रुपये आम्ही दरमहा देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिली सूत्र ज्याला आपण म्हणूया पंचसूत्रीमधली पहिलं सूत्र जे आहे ते 3,000 रुपये महिलांना दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर आत्ता अर्ध्या तिकिटामध्ये म्हणजे अर्ध्या दरामध्ये जो प्रवास बसचा महिला करतात तो पूर्णपणे माफ करणार असल्याचं सांगितलेलं आहे. दुसरी जी महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे की कर्ज माफ करणार आहोत. सर्वसाधारणपणे 3 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज असेल ते कर्ज आम्ही माफ करणार आहोत आणि त्याचबरोबर नियमित कर्ज जे शेतकरी फेडतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये ज्याला आपण म्हणूया की त्यांच्या चांगल्या कर्माचं बक्षीस म्हणून आम्ही देणार आहोत असं सांगत त्यांनी कृषी क्षेत्रातल्या किंवा शेतकऱ्यांच्यासाठी जे प्रामाणिक शेतकरी आहेत, जे कर्जाचा पुरवठा करतात, कर्जाचा परत माघारी करत असतात, हप्ते व्यवस्थित भरतात, त्यांना प्रोत्साहनपर म्हणून ही धनराशी दिली जाणार आहे. तिसरं महत्त्वाचं आहे ते कुटुंबासाठी, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्याच वयोगटातली सगळ्याच प्रकारची मंडळी येतात, त्यांना 25 लाख रुपयांपर्यंतचे औषधोपचार किंवा आरोग्यविषयक सेवा सुविधा या दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर औषधं जी लागतील म्हणजे एखाद्या आजारानंतर किंवा आजारपणामध्ये काही औषधं लागत असतात तर शासकीय दवाखान्यांमधून किंवा अशा प्रकारे खाजगीत सुद्धा कालांतराने ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर औषधोपचार सुद्धा मोफत केला जाईल
असं सांगितलं गेलंय. युवकांसाठी 4,000 रुपये हा बेरोजगार भत्ता किंवा त्यांना त्या अर्थाने दिला जाणार आहे, जेणेकरून 4,000 रुपये त्या युवकाच्या काही जनरल खर्च असतात त्याच्याकरता तो वापरू शकेल, या हिशोबाने त्यांनी हे 4,000 रुपये दिलेले आहेत. आणि पाचवा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा जो आहे तो जातीय गणना, जी जनगणना केली पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी मांडलेला आहे. कारण आरक्षण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर जात विषयक जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत कुठल्या जातीला किती टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे यावर निश्चित ठाम असं काही प्रतिपादन होणार नाही. हे 5 अतिशय महत्त्वाचे मुद्दे, खरं तर प्रत्येक पक्षच त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे घेत असतो, मात्र हे 5 मुद्दे काँग्रेसने घेतलेले आहेत. आता ह्या 5 मुद्द्यांचं विश्लेषण आपण करायचं ठरवलं तर सर्वसामान्यपणे पहा, सकृत दर्शनी अगदी सरळ बघितलं तर हे 5 अतिशय चांगले मुद्दे आहेत. म्हणजे 3,000 रुपये महिलांना मिळणार आहेत, आता 1,500 रुपये मिळत आहेत. युती शासनाने ते 2,100 रुपये देणार असं सांगितलंय, तर आता काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष 3,000 रुपये देणार असं म्हणतात. यावर एकच ओळीची टिप्पणी प्रत्येक गोष्टीवर आपण करत जाऊ की 1,500 रुपये जर काही दिले तर तिजोरीत खडखडाट होणार आहे, तर मग 2,100 रुपये कसे देणार आणि 3,000 रुपये कसे देणार याबाबत मात्र कुठलाच पक्ष खुलासा करत नाहीये. त्यामुळे ते करणंही अतिशय महत्त्वाचं आहे. एसटी महामंडळाची म्हणजे विरोधकांचं म्हणणं आहे की तोट्यात जाते, तर सत्तारूढ पक्षाचं म्हणणं आहे ज्या महिला बाहेरच पडत नव्हत्या, प्रवास करत नव्हत्या, त्यांना अर्ध्या तिकिटात का विना आम्ही प्रवास करायला लावला आणि त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढलेलं आहे. आता संपूर्ण तिकीटच माफ करायचं झालं तर एसटी महामंडळ चालणार कसं, त्या संदर्भात कुठली प्रोव्हिजन, कुठली तरतूद काँग्रेस करणार आहे हेही सांगितलं गेलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की औषधोपचार 25 लाख रुपयापर्यंत मोफत केले जाणार आहेत. आत्ताही मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत काही आजारांना, काही वर्गाला, काही मंडळींना हे पैसे दिले जातात मोफत किंवा खर्च तो सरकार उचलत असतं. ही योजना 25 लाख रुपयांपर्यंत आता वाढवली आहे. काही 5-7 लाख रुपयांपर्यंत तातडीने मदत सुद्धा केली जाते, पण 25 लाख रुपयांची मदत जर केली जाणार असेल आणि आरोग्यविषयक प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत, ती योजना कशी फलद्रूप होईल हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. औषधं सुद्धा मोफत दिली जाणार आहेत. काही औषधं स्वस्त आहेत, पण बरीच औषधं महाग आहेत. विशेषतः हृदयविकार, डायबिटीस, कर्करोग या संदर्भातली औषधं जी आहेत ती अतिशय महाग आहेत आणि या औषधांचा खर्च सरकार कसा पेलणार हाही महत्त्वाचा मुद्दा येणार आहे. 4,000 रुपये युवकांना देणार आहे. दरवेळा टीका टिप्पणी होते की असे पैसे वाटण्यापेक्षा त्यांना हाताला काम द्या. हाताला काम कसं देणार? 4,000 रुपये देऊन पिढी निष्क्रिय करणार आहोत का, असाही मुद्दा विरोधकांकडून उचलला जाऊ शकतो. त्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. आणि जातनिहाय गणना हा मात्र अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर कुठलीच टीका टिप्पणी होऊ शकत नाही, कारण दर 10 वर्षांनी खरं तर आणि जातविषयक गणना तर काही विशिष्ट कालावधीनंतर केली गेली पाहिजे, म्हणजेच आरक्षणाचं प्रमाण ठरवलं जाणार आहे. अर्थात या घोषणा आहेत, घोषणा आश्वासनं ही फक्त द्यायची असतात. सुज्ञ नागरिकांनी त्या कितपत पूर्ण होतील याचा विचार करूनच मतदान करायचं असतं. मात्र मतदान हे केलंच पाहिजे. भले योजना एखादी 5 मधली पूर्ण होईल, 2 पूर्ण होतील, अर्ध्या 2-3 पूर्ण होतील, मात्र मतदान करणं हे प्रत्येक जागृत नागरिकाचं कर्तव्य आहे. तो आपला हक्क आहे आणि तो बजावण्याकरता जाहीरनामे प्रत्येकाचे आपण पाहिले पाहिजेत. हा आपण महाविकास आघाडीचा जाहीरनामा पाहिला, महायुतीचा जाहीरनामा पुढच्या भागात आपण बघणार आहोत. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत प्रतिक्रियांच्या. तेव्हा मी इथं थांबतो. धन्यवाद.